शहीद भगतसिंग विद्यालय महागाव कल्वा तालुका लालबाग जिल्हा यवतमाळ इयत्ता 9च्या विद्यार्थ्यांनी आहोत आम्ही विकसित भारत मॅरेथॉन 2025 या स्पर्धेनिमित्त आमची टीम समृद्ध भारत ही आहे। आमचा विषय भूकंप मापक यंत्र आहे। यासाठी आम्ही साधन सामग्री घेतली आहे। घरे, झाडे, भूकंप मापक यंत्र, बॅटरी, सेन्सर इत्यादींचा आम्ही यामध्ये समावेश केलेला आहे। भूकंपाचे मोजमाप आणि विश्लेषण। भूकंपाची नोंद या केंद्रामध्ये भूकंप मापन यंत्र बसलेले असते। हे यंत्र पृथ्वीच्या आतून येणाऱ्या भूकंपाच्या लहरी नोंदवते आणि त्याचा आलेख तयार करते। भूकंपाची तीव्रता आणि केंद्रस्थान निश्चित करते। भूकंप लेखन आणि इतर डेटाचे विश्लेषण करून केंद्र भूकंपाची नोंदणी तीव्रता आणि त्याचे केंद्रस्थान तसेच अपिकेंद्र निश्चित करते। यामुळे भूकंपाचा धोका आणि त्याचे संभाषण परिणाम याचा अंदाज येतो। भूकंपाचा धोका आणि नियोजन। धोका असलेल्या भागांची विभागणी। भूकंपाचा धोका असलेल्या क्षेत्रांची विभागणी करण्यासाठी केंद्राकडून गोळा केलेला डेटा वापरला जातो। या आधारावर मार्गदर्शन करणारे नकाशे तयार केले जातात। पूर्वानुमान आणि नुकसान कमी करणे। आपत्कालीन परिस्थितीत भूकंप झाल्यावर लगेच माहिती आणि तीव्रता संबंधित यंत्रणा करण्यासाठी हे केंद्र मदत करते। यामुळे मदत आणि बचाव कार्य गती मिळते। भूकंप मापकचे परिणाम। भूकंपाची तीव्रता सिस्मोग्रामवर भूकंपाच्या लाटांची आयात किती मोठी आहे त्यांची तीव्रता मोजली जाते। मीटर स्केलवर 5.0 तीव्रतेचा भूकंप 4.0 तीव्रतेच्या भूकंपापेक्षा 31.6 पटीने अधिक ऊर्जा उत्सर्जित करते। भूकंपाचे केंद्र आणि खोली। अनेक स्टोनच्या नोंदी वापरून भूकंपाचे अधिक आणि त्यांचे खोली भूकंप काढले जाते।